हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात? आय होप की सगळे मस्त आणि मजेमध्ये असताल. सो आज मी डिफरंट थोडीशी वाटत असेल तुम्हाला, तर खूप काही चेंजेस झालेले आहेत आणि आज स्पेशली एका मुद्द्यावरती आज आपण बोलणार आहोत. सो तो मुद्दा काय आहे आणि तुम्हाला थंबनेलवरनं तर समजलंच असेल की कशा संदर्भात मी बोलणार आहे आज. तर सगळ्यात आधी तर तुम्हा सर्वांना कसं वाटतंय मला मला माझ्या चॅनलवरती बघून, कारण की खूप लेट आपले व्हिडिओज येत असतात, लेट ब्लॉगिंग वगैरे सगळ्यात काही गोष्टी सगळं मनासारखं होत नसतं मित्रांनो. सो माझ्या पण काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत आणि तरी सुद्धा आपण हॅपीली या गोष्टींना फेस करतो. सो मी तुमच्या समोर पुन्हा एकदा आहे. तर आज मला तुम्हाला हे सांगायचं होतं की जो आपला विषय आहे मुद्द्याचा, तो म्हणजे लग्न हा डिसिजन. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा सुवर्ण संधी, काळ एखादा, वट एव्हर जे पण असेल. कोणी खूप चांगल्या उद्देशाने बघतं त्या विषयाकडे, कोणाला खूप टेन्शनने बघत असतं. कोणाची पास्ट लाईफ असते, कोणाची फ्युचर लाईफ असते, कोणाची प्रेझेंट लाईफ असते. सो या सगळ्या गोष्टींच्या थ्रू बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा डिफरंट असतो. म्हणजेच आपल्या जे काही जी मॅरिड लाईफ आहे किंवा लग्न हा विषय जो आहे प्रत्येकाच्या आयुष्यातला, त्या विषयाकडे आजकाल खूप सारे लोक मला म्हणतात ते की कधी करशील लग्न. डिरेक्टली पण विचारतात, डायरेक्ट तोंडावरती येस शॉर्ट डायरेक्टली पण विचारतात. आणि कमेंट सेक्शन मध्ये पण मला भरपूर वेळा असे कमेंट आलेली आहे की यार संध्या आता लग्न करून टाक. तर विषय काय माहितीये का, की काही लोक ते जे वाक्य बोलतात, मला वाक्यांमधला फरक तर कळतोच. तर काही लोक जे बोलतात तर त्याच्यात बोलण्याचा तो वेगळेपणा खूप छान असतो. काहींचा टोमणे देण्यासारखा असतो आणि खूप काही लोक माझ्या काळजीपोटी बोलत असतात. सो मला छान पण वाटतं. पण मी असा आजचा व्हिडिओ जो आहे कोणाला मी बडबड करण्यासाठी किंवा तुम्ही मला कमेंट काहीतरी टोचून टाकलीये म्हणून यासाठी नाही करत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ करण्यामागचं रिझन हेच आहे की लग्नाचा डिसिजन मी अजूनही का घेतलेला नाहीये किंवा का लग्न केलेलं नाहीये अजून. जसं की तुम्हाला माहिती की माझ्या लाईफमध्ये खूप सारे क्लॅशेस आलेले, खूप जास्तच. जे की घरामध्ये जर दुसरं कोण असतं, म्हणजे पप्पांच्या नंतरची जी लाईफ आहे मी आता जी जगतीये किंवा माझी फॅमिली आहे, काही काही गोष्टींना फेस करतोय आम्ही. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. ते खरं तर मला असं सांगितलं होतं की आता वडील गेला ते, सो तू आता एका वर्षामध्ये तुला लग्न करावंच लागेल, नाहीतर सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात किंवा परत 3 वर्ष लग्न करता येत नाही, असं खूप खूप काही गोष्टी होत्या. बट मी त्यावेळेसला जर तो विचार करून लग्न केला असतं, त्या एका वर्षामध्ये केला असतं, तर मला माहित आहे ना की आज माझी परिस्थिती काय चालली आहे, माझ्या फॅमिलीत काय चाललंय, किती सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या त्या प्रॉब्लेमला फेस कोण करणार आहे. की जे लोक मला सांगतात ते लोक फेस करतील का मला माझ्या फॅमिलीलाच फेस करावं लागणार आहे. तर ह्या सगळ्या खूप ह्या गोष्टी मॅटर करतात आणि त्यासाठीच मी लग्नाचा डिसिजन घेतला नव्हता. लाईट कमी झाला वाटतं, अंदुक अंदुक दिसत असेल ना. असो. तर इकडे ना आजकाल मी जिथं राहते ना तिथं पावसाचं वातावरण थोडस होतंय. त्याच्यामुळे ते नेमकं मी बसले, तुम्ही खरं सांगते, तुम्ही जर बघितलं ना की मी कसं शूट करतेय, माझं कसं सेटअप वगैरे केलंय, तर तुम्ही लिटरली हसताल. मला म्हणजे यार हिने काय केलंय हे. तर पहिलं जे आपल्याकडे एक स्टँड होतं माझं, रील्स रील्स म्हणजे मीन्स हे होतं, म्हणजे आपण सेल्फी स्टिक टाईप राहतं ना, तर छोटासा गिम्बल टाईप होतं, पण ते माझं चोरीला गेलं आणि तेव्हापासून प्रॉब्लेम होते ते. सो परत घ्यायचं ठरलं तर खूप सारे त्याला पैसे पण लागतात. नाही झालं मॅनेज माझ्याकडनं ते, म्हणून नाही घेतलं लगेच, पण घेणार आहोत. तर जाऊ द्या, आपण आपल्या मुद्द्यावरती येऊ. तर मुद्द्यावरती येण्याचं रिझन हेच की जे जे ज्यांनी पण मला कोणी सांगितलं, त्यांनी एक चांगला विचार करून सांगितलं की तू लग्न करून टाक, असं तसं. पण खरं सांगते मित्रांनो,
सगळ्याच गोष्टी बोलण्या इतक्या सोप्या नसतात. मी डिसिजन थांबवला यासाठी की खूप फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स चालू आहेत. पप्पांच्या हॉस्पिटलसाठी जो झालेला खर्च होता, तो खर्च आम्ही बऱ्याच दिवस झालं त्याचे म्हणजे हप्ते असतील काय असेल तो फेडतोय आम्ही. आणि याच्यामध्ये माझी सिस्टर असेल, ज्या ज्या मुलीने कधीच काम नव्हतं केलं माझ्या बहिणीने, ती सुद्धा आज फॅमिलीसाठी फॅमिलीसाठी काही ना काही करतीये सध्या. मी असेल, मम्मी असेल, मम्मी तर कंटिन्यू काम करतीये. कधी कधी तब्येत ठीक नसेल तरी सुद्धा तिला मी म्हणत असते की तू मग आराम घेत जा, तरी सुद्धा जातीये. आणि तुम्ही म्हणताल की तू एवढं सगळं हे करतेस, तू ह्या गोष्टी मम्मीला कामाला नाही लावलं पाहिजे ना, असं तसं. पण तुम्हाला जसं की तुम्हाला माहितीये की मी जे आधीचं जे काम होतं ते काम सोडलं. आणि त्याच्यानंतर ना सोडलं मीन्स खूप खूप प्रॉब्लेम्स होते, क्रिटिकल होते. सो असो. पण त्या गोष्टीचा इफेक्ट पर्सनल लाईफ वरती काय झाला किंवा काय होतो हे फक्त मला माहित आहे. ज्या लोकांकडनं अपेक्षा ठेवले त्या लोकांना ह्या गोष्टी माहित नाहीयेत. त्यामुळे मला असं वाटलं की फर्स्ट प्रायोरिटी लग्नाला न देता फॅमिलीला दिली पाहिजे. आणि लग्न हा विषय असा आहे ना मित्रांनो, की तो एक ना एक दिवस लाईफ मध्ये येतोच, करावंच लागतं. असं काही कोणाला फोर्स नाहीये. पण माझं वैयक्तिक तुम्हाला सांगते की असं नाहीये की मी लग्न करणार नाहीये, मी लग्न करणार आहे. आणि त्या दिशेने वाटचाल चालू पण आहे. सो काही डिसिजन आपल्या हातामध्ये नसतात, फॅमिलीच्या हातात असतात. आणि लवकर लग्न होईल. पण टाइम घेतलाय मी. कुठेतरी मला थांबायचं होतं, म्हणून सगळ्याच गोष्टींना म्हणजे लग्न जरी झालं तरी ह्या वर्षी नाही, ऍटलीस्ट पुढच्या वर्षी वगैरे होऊ शकतं. पण सध्याचे जे प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेम्समुळं मी थांबलेली आहे सगळ्या गोष्टी. आणि असं फोर्सफुली मला नाही करायचं जोपर्यंत माझं माइंड रिलॅक्स होत नाहीये. जे मागचं जे कर्ज पाणी सगळ्या काही गोष्टी आहेत फॅमिलीवरचे वगैरे, सगळं व्यवस्थित होत नाही, सगळं सेटल होत नाही, तोपर्यंत डिसिजन घेणार नाहीयेत. असे खूप बोलणारे भेटले, मित्रमैत्रिणी तर नाहीत. का सांगते, कारण की मी खेड्यातून आहे. खेड्यामध्ये हे प्रॉब्लेम्स खूप जास्त आहेत की सगळेजण विचार करतात की मुलीचं एवढं वय झालंय मग लग्न कधी करायचं. हा मोस्ट ऑफ सगळ्याच मुलींच्या, खेड्यात राहणाऱ्या मुलींच्या बाबतीतला हा प्रश्न आहे. पण मी शहरामध्ये आले किंवा माझं फ्रेंड सर्कल ज्या फील्ड मधलं होतं, म्हणजे माझी ही जी इंडस्ट्रीतली जी फील्ड लाईन आहे, ह्यातले जे माझे मित्र परिवार आहेत, ह्या सगळ्यांचं ह्यांना माहिती की लग्न कुठल्या वयामध्ये केलं पाहिजे आणि लग्नाचा मेन उद्देश काय असतो लाईफ मध्ये, काय इम्पॉर्टंट आहेत ह्या गोष्टी त्यांना कळतात. ते म्हणून त्यांनी मला कधी हा प्रश्न केला नाही की तू लग्न कधी करणार आहे. माझ्या एजच्या मुलं असतील, मुली असतील, आहेत अजूनही आहेत. पण गावाकडे विषय काय, माझ्यापेक्षा लहान मुलींचीही लग्न झालेली आहेत. सो माझ्या मम्मीला खूप प्रश्न केले जातात की आता मुलीचं लग्न कधी करणार आहे. मग माझी मम्मी पण मला बोलते की उरकून टाकायचं, अमकं तमकं सगळ्या काही गोष्टी. कधी कधीतरी तुम्हाला माझ्या मम्मीच्या गोष्टी मी ऐकवेल, मग तुम्हाला समजेल की मम्मीचे काय मत असतात. आणि मिडल क्लास मध्ये सगळ्याच गोष्टींना फेस करावं लागतं. मी करिअर मधनं खरंच खूप बाहेर पडले. शूट्स असतील, ह्या त्या असतील, टीम वर्क असेल. पण मला असं वैयक्तिक वाटतं की मी कुठेतरी लांब आहे यार, ठीक आहे, मस्त आहे, मजेत आहे. आणि कामाची गरज असते प्रत्येकाला. सो मी कुठंतरी थोडस इंडस्ट्रीतनं बाहेर थोडस लांबच आहे सध्या. कारण की आहेत फॅमिली इश्यूज आहेत. काम करू नको असं कधी कोणी मला म्हणलेलं नाहीये इंडस्ट्रीमध्ये. पण मीच थोडासा गॅप घेतलेला आहे. आणि सध्या तरी आता हर्षू वगैरे पण माझ्या जवळ असते, तुम्हाला माहितीये पुण्यामध्ये. बऱ्याचशा ब्लॉग मध्ये तुम्ही तिला बघितलं पण असेल. तर हर्षू मी मस्त असतो, इथं मम्मी वगैरे येते. लग्न हा विषय मी माझा जो आहे ना तो थोडासा मी थांबवलेलाच आहे. म्हणून म्हणलं की सगळ्यांना उत्सुकता आहे माझ्या लग्नाची. इवन तुम्हालाच काय, माझ्या फॅमिली मेंबर्सला सुद्धा माझ्या लग्नाची खूप जास्त उत्सुकता आहे. माझे मित्र मैत्रिणी असतील आणि आमच्या गावातील काही लोक असतील, सगळ्यांना वाटतं की संध्याचं लग्न कधी होतंय. आणि एन्जॉय करणारे पण खूप आहेत माझ्या लग्नामध्ये, माझे फ्रेंड सर्कल, माझे रिलेटिव्ह. तर सगळ्यांनाच वाटतं की व्हावं, लवकर व्हावं, सुखी संसार करावा. पण मी गॅप घेतलाय आणि आय होप की मी काही वेळेच्या नंतर ज्या पण वेळेस मी लग्नाचा डिसिजन, फायनल डिसिजन माझा असणार आहे.
सो मी तो खूप शेअर करेल तुमच्या सोबत आणि नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल. मला मला असं वाटतं की यार सगळे पाहिजे आपल्या लग्नामध्ये, सगळे पाहिजे. पण पहिली गोष्ट वेगळी होती, आता गोष्ट वेगळी आहे. आता लग्नाचा विषय जर काढला तर मला कधी कधी बाकीच्या गोष्टी सोडल्या तर मला पप्पांचा विषय आठवला की मला खूप जास्त वाईट वाटतं की सगळे असतील पण माझे वडील नसतील त्या त्या गोष्टीमध्ये. माझ्या पप्पांचे ड्रीम्स मला माहित आहेत की त्यांचे ड्रीम्स काय होते माझ्या लग्नाबद्दलचे, हर्षूच्या लग्नाबद्दलचे. त्या सगळ्या गोष्टी आठवल्या की असं कुठेतरी वाटतं की यार जो व्यक्ती पाहिजे ना आपल्याला तो व्यक्ती आज आपल्या सोबत नाहीये. सो मी त्या गोष्टींचं एकच मिनिट मला असं वाटलं की माईक बंद पडलाय पण नाही, माईक चालू आहे. तर मला हेच वाटत होतं की ह्या विषयाबद्दल मी डिस्कस करावं. आणि राहिला विषय बाकीच्या काही गोष्टींचा, शूट्स वगैरे, तर मला असं वाटतं की पब्लिकली पण बरेच जण खूप मॅटर ह्या गोष्टी खूप मॅटर करतात की तुम्ही समोरच्याला कसं बोलताय, काय बोलताय. झालं, संपला संपला संपला, थांबला. काय थांबला? ते ऍक्च्युली असा विषय झालाय की मी दरवाजात बसलेली आहे. हवेने जर दरवाजा असं लागला ना तर झाली, लाईट तर ऑलरेडी गेलेली आहे आपल्या घरातली. तर मित्रांनो, लग्नाचा विषय मी तुम्हाला बोललेले आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं कळालेलं असेल की लग्न जमले, अमकं तमकं सगळ्या काही गोष्टी. तर तुम्हाला ह्याबद्दल पण खुलासा मी नक्की करेल की काय नेमका विषय आहे, काय नाही. आणि तुम्हाला पाहायला मिळतील बाकीचे पण ब्लॉग. सध्या तुम्हाला कशा टाईपचे माझे ब्लॉग पाहायला आवडतील, घरामधले, बाहेर फिरणारे, का माझ्या फॅमिली सोबतचे, हे नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि कोणाबद्दल चर्चा, मला कोणालाही दोष नाही द्यायचा, कारण की जे पण मला कमेंट टाकतात ना तर ते माझ्या चांगल्यासाठी टाकतात हे मला माहित आहे आणि मी त्या गोष्टीला खूप अप्रिशिएट करते. सो थँक यू सो मच आणि लव्ह यू ऑल. तर तुम्ही मला असाच सपोर्ट करा. तुमच्या कमेंट्स, सध्या माझं फ्रेंड सर्कल खूप कमी झालेलं आहे, म्हणजे कोणाशी चर्चा नाही, काय नाही. तुमच्या कमेंट्सच माझे मित्र परिवार आहे. सो तुमचं मत माझ्यापर्यंत नक्की कळवा. तुम्ही माझ्यासोबत कमेंट मध्ये बोलाल तर मी नक्की तुम्हाला रिस्पॉन्स करेल आणि चर्चा करेल. सो माझ्या लाईफसाठी ते मोटिवेट राहणार आहे. तर माझ्यासाठी, आपल्या चॅनलसाठी एक कमेंट नक्की असू द्या. सुंदरी ह्या नावासाठी कमेंट असू द्या. आणि थँक्यू सो मच, लव्ह यू ऑल. आणि चला, बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि असंच सपोर्ट मध्ये राहा. सो तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा, तुमचं मत कळवा. थँक्यू, बाय.